मराठी भाषा विभाग हा अतिशय महत्त्वाचा विभाग आपला आहे आणि मराठी भाषेवर अलीकडं आपल्या राज्यामध्ये देशामध्ये चर्चा सुरू आहे। अध्यक्ष महोदय, मराठी भाषाच्या संदर्भामध्ये मुंबई येथे आपण मराठी भाषा भवन निर्माण करतोय, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठी भाषा भवन व्हावं अशी सूचना या निमित्तानं मला करावीशी वाटते। मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांच्या संदर्भामध्ये सुद्धा या राज्यामध्ये सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर चर्चा होते, मत प्रदर्शन होत आहेत आणि मला अध्यक्ष महोदय या चर्चेच्या संदर्भामध्ये सरकारनं हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये आपल्याला आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे का, हिंदी ही भारताची ऑफिशियल लँग्वेज आहे आणि म्हणून याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र शासनाची काय भूमिका आहे या संदर्भामध्ये काही स्पष्टता सरकारच्या वतीनं या विधिमंडळामध्ये व्यक्त होणं आवश्यक आहे। हिंदी जर ऑफिशियल लँग्वेज असेल, जशी इंग्रजी एक ऑफिशियल लँग्वेज आहे, तर मग महाराष्ट्रामध्ये मराठी ही राज्यभाषा आहे आणि म्हणून या मराठी राज्यभाषेचा सन्मान या महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे, ही भूमिका राज्य सरकारनं अधिक तीव्रपणे या येणाऱ्या काळामध्ये घेतली पाहिजे अशी आमची मागणी आहे। अध्यक्ष महोदय, मराठी ही राज्यभाषा आहे आणि महाराष्ट्रामध्ये शाळांमध्ये मराठीचं शिक्षण दिलं जातं, इंग्रजीचंही शिक्षण दिलं जातं आणि गेल्या 75 वर्षामध्ये हिंदी ही भाषा सक्तीची व्हावी याची गरज भासली नाही अध्यक्ष महोदय। आणि मग आजच सरकारला असं का वाटलं की हिंदी भाषा ही सक्तीची केली पाहिजे, म्हणजे ज्याची आवश्यकता गेल्या 75 वर्षामध्ये कधी भासली नाही त्याची आवश्यकता आज का भासली हे सुद्धा राज्य सरकारनं स्पष्ट केलं पाहिजे। आता केंद्र सरकारचं एक धोरण असू शकतं, 3 भाषांचं सूत्र हे केंद्र सरकारनं स्वीकारलेलं आहे, मग ते राज्य सरकारनंही स्वीकारणं आवश्यक होतं का? आता त्याच्यामध्ये आंदोलनं झाली आणि त्या आंदोलनानंतर सरकारला माघार घ्यावी लागली। सरकारनं जो हिंदी भाषा सक्तीचा जो निर्णय केला तो मागे घ्यावा लागला आणि आता एक समिती स्थापन करण्यात आलेली। समिती स्थापन करण्याची आवश्यकता काय आहे अध्यक्ष महोदय? महाराष्ट्र सरकारकडं, महायुतीकडं 2/3पेक्षा अधिक बहुमत आहे, मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपल्या राज्यामध्ये हिंदी भाषा ही सक्तीची शाळांमध्ये करण्याची जी आवश्यकता आहे याच्यावर जर समिती स्थापन करायची वेळ येत असेल तर मला असं वाटतं की याकडं महाराष्ट्र सरकारनं फार गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे आणि ही भूमिका सुद्धा या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये त्यांनी स्पष्ट करायला हवी, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगावंसं वाटतं। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, शाळा या बंद होत चाललेल्या आहेत, मराठी शाळा बंद होत चाललेल्या आहेत आणि म्हणून या सगळ्या वादामध्ये न पडता मराठी भाषा ही कशी अधिक सशक्त करता येईल, वाचनालय ही बंद होत चाललेली आहेत, वाचनालय संस्कृती जी आहे या वाचनालयाच्या संस्कृतीला कुठेतरी शासनाकडनं आधार मिळत नाही आहे, नवे वाचनालय मंजूर होत नाहीत, जुन्या वाचनालयाला आर्थिक सहाय्यता मिळत नाही आहे। अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की वाचेल तो वाचेल असं आपण म्हणतो, पण जर वाचनालयाच्या या व्यवस्थेला जर शासनाचं पाठबळ जर मिळणार नसेल, पुस्तकाचं गाव ही योजना आपण जाहीर केली आणि त्याचं स्वागत आहे,
पण त्याही योजनेचं पुढं काय झालं, एखादं गाव आपण निर्माण करून फक्त थांबलो, पण त्या योजनेचा विस्तार हा अजूनही होऊ शकलेला नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, शासनाचं लक्ष याकडं या निमित्तानं मी वेधू इच्छितो. म्हणून वाचनालयाचे जे प्रश्न आहेत, वाचनालयाच्या चळवळीच्या ज्या मागण्या आहेत, त्या मागण्या देखील शासनानं या अर्थसंकल्पामध्ये अंतर्भूत करायला हव्यात, त्यांच्या धोरणांमध्ये त्याची अंमलबजावणी करायला हवी. हे मुद्दामून मला या निमित्तानं आपल्याला सांगावंसं वाटतं.